प्लेन करा जरा थोडस टाकीवरचे सरजी ग्रुप तथा भव्य आणि दिव्य टेनिस बॉलचं आयोजन नियोजन तमाम जमलेले माझे तुडवलं का ते बारकेनं ए यार तिकडे कशाला जातो बाबा कशाला तिकडे जातो हा सामना चालू करायचा आहे फायनल 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 ज्या सामन्याची आपण आतुरतेने वाट बघतो तो सामना मैदानामध्ये चालू होणार आहे 6 षटकाचा सामना 2 षटकाचा पॉवर प्ले मोहिते सर काय हाय आवाज करा ना बेटा कोण आहे इकडे या बोल या तर लाईव्ह ऑपरेटर सदा आदरणीय उदय सरांना मला वाटतं कुठेतरी भेटण्याची संधी मिळावी अशी माझ्याकडून अपेक्षा करताना तिसरं बक्षीस विभागून दिलं जाईल आणि रनर टू विनरला ट्रॉफी दिली जाईल दोन्ही संघ नायकांनी पाठीमागच्या दोन्ही संघ नायकांनी ऐकून घ्यायचं आहे रनर टू विनर ट्रॉफी आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक विभागून दिलं जाईल देवा खेळाडूंना विनंती आहे थोडं पिचवर न खाली थांबा थोडस 1 मिनिट फक्त साफसफाई चालू आहे जीएस संघाचे ऑनर सोनू तात्या त्यांच्या समवेत त्या संघाला पूर्ण मार्गदर्शन ज्यांनी केलं गणेश तात्या शिरसट क्रिकेट क्लब संघाचे सर्व मार्गदर्शक आदरणीय विद्यमान नगरसेवक विक्रमभाई शिरसट व्यासपीठावरून लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत तथा जमलेले सर्व रसिक ज्यांचं प्रेम आहे या जीएस संघावरती या कमिटीवरती सरजी चषकवरती असे सगळे प्रेक्षक येत आलेले आहेत आज कुणी विनंती फायनल चालू असूसपर्यंत कुणाची गाडी मैदानात येऊन देऊ नका गाडी जर आली अन्यथा कार्यकर्ता आमचा तिथे क्षणामध्ये पोच होईल तथा आदरणीय विनायक भाऊ संगीतराव मित्र परिवार पंढरपूर सर्व येणाऱ्या रसिकांचं पुन्हा एकदा तहेदिलशे अगदी निखळ शब्दामध्ये सांगतो की आगतम स्वागतम सुस्वागतम मित्रांनो तुम्ही आलात स्पर्धेची शोभा वाढते आता आम्हाला म्हणजे बोलणं असं एक डेंजर मोमेंट त्यावेळेस तयार होतं त्यावेळेस आम्हाला असं बोलावं लागतं पण तुम्ही तुमच्या व्यवस्थित जबाबदारीवरती बसा कारण क्रिकेट आहे क्रिकेट पाहण्यासाठी तुम्ही क्रिकेटवरती अतूट प्रेम असणारे तुम्ही क्रिकेट लवर ज्यावेळेस मैदानामध्ये येतात त्यावेळेस तुम्हाला बोलणं म्हणजे गलत असतं पण आमच्याकडून अशी अपेक्षा करू नका की 2 शब्द तुम्हाला पाठीमागं सारखा पुढं सारखा व्यवस्थित जागा धरून बसा आणि फायनलचा थर काय असतो फायनल काय असते हे तुम्हाला आज पंढरपूरमध्ये खरंच नगर पंढरपूरची आपली दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं विठुरायाने आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी हे विठुरायाचं भक्तिमय असं पंढरपूर या पंढरपूर नगरीमध्ये असा हा कुंभमेळा क्रिकेटचा आणि लाखो भाविकांना हात कटेवरती ठेवून असा दर्शन देणारा माझा विठुराया 5 मंजुळा जर उखंड्यावरती उगवलेल्या तुळशीच्या घेऊन गेला तर तुमची मनोकामना पूर्ण होती एकमेव भारतीय संस्कृतीमधला आणि भारतामधला एकमेव जो देव असेल कुठला तर तो विठाई झोपीत तुमच्या अंगावरून हात फिरून जाणारी विठाई तुमची आई म्हणजे विठाई आणि पुरुषाला आई म्हणलं जातं ती एकमेव म्हणजे ती विठाई सामना कमिटी तयार राहायच्यावर का जरा पाठीमागं या नागेश मेंबर सोनू आदरराव टोल्या भाऊ नेतराव माऊले आबा हे सगळं श्रेय हे निश्चित तुम्ही जे एकविरा प्रतिष्ठानचे सर्व सोनू तात्या माने यांच्या संयुक्त माध्यमातून आणि विनायक भाऊ संगीतराव मित्र परिवाराच्या वतीनं पांडुरंग महाराज यांचा फेटा घालून सत्कार होतोय तो सत्कार सगळ्यांनी डोळ्यानं अनुभवायचा आहे काम केल्यानंतर नाव होतं नाव केल्यावर काम होतं असं होतंय सामन्याची सुरुवात चेंडू मात्र भिरकावलेला आहे चाललाय सरळ पाठीमागे आणि इथं मात्र 4 धावा सोन्या बाबू हा खवळलेला
आहा सोन्या बापू, सोन्या बापू, वाह 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 वाह, क्या बात है. वाह वाह वाह, क्या बात आहे. सावकाराचा इशारा करताना सोन्या बापू, आता मी तुमच्या प्रेमात पडलो 100%. 4 धावा फलकावरती आलेल्या आहेत. बोलत बोलत काय नाही अडचण. सरजी चषक 2020 अतिशय ब्रँडेड फटका. वा 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 वा, प्रेमाच्या नजरेनं सोन्या कसं बघा यांच्याकडे. वा वा बापू पाठीमाग. सोन्यानं षटकाराचा इशारा दिलेला आहे. सोन्याला का म्हणून नावाजलं जातं, सोन्याचं कामच तसं आहे. तथा मी आभारी आहे एकविरा प्रतिष्ठानचे सर्व आदरणीय सोनू तात्या माने आणि विनायक भाऊ संगीतराव यांचं मी खरंच मनपूर्वक आभारी आहे. हे ऋण मला या जन्मामध्ये फेडण्याची संधी मिळते स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद. मैदानाकडे जातोय. अतिशय सुरेख सामने मैदानामध्ये चाललेले आहेत. खतरनाक सामने. फायनलचा सामना तुखा म्हणे याचसाठी केला होता ठास, शेवटचा दिवस गोड व्हावा. पंढरपूरमध्ये असे शब्द येणं गरजेचं आहे आणि व्यासपीठावरती महाराज आहे म्हणजे असे शब्द यायलाच पाहिजेत. अतोट अशी आमची मैत्रीण आहे, अतोट असा आमचा हा मैत्रीचा दिवस आजचा. पुढील चेंडू आयुबचा शानदार फटका प्रथमेशच्या बॅटमधून निघालेला. निश्चित मला वाटतं ट्रॅव्हल होतो चेंडू मिड विकेटच्या दिशेने. आणि संघ जर मैदानामध्ये उतरत असतील असे जबरदस्त तर बघण्यासाठी एक मोठा आनंद, एक मोठा जल्लोष, मोठा उत्साह. GS पंढरपूर वर्सेस हराळवाडी या दोन्ही संघामध्ये रंगलेला थर्रार, प्रेक्षकांचं मन भारावून जाणारं हे स्पर्धेचं आयोजन नियोजन. सरजी चषक म्हणजे पंढरपूर मधलं सगळ्यात वंडरफुल आणि पंढरपूर मधलं क्रिकेटच्या दिशेने सगळ्यात पहिलं बक्षीस प्रणव मालक परिचारक यांनी 1,11,000 दिला. आयुबचा पुढचा चेंडू. शानदार फटका हो केलेला आहे. लखनच्या बॅटमधून निघालेला सरळ हवाई फायर. चेंडू हवेत. वन विकेट 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 वाजवाडी. कॉमेंट्री बॉक्स कडे या इकडे. आणि मैदानामध्ये बडी मछली जाल में फस गई खटॅक. एक मोठा खेळाडू, दर्शनीय खेळाडू मैदानाच्या बाहेर जातोय. केवळ मला वाटतं 11 धावा फलकावरती, 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 11 धावा फलकावरती येत आहेत. GS संघाकडून 1 विकेट. मोठी हुनहार खेळाडू मैदानाच्या बाहेर. GS संघाला संपूर्ण मार्गदर्शन, कसं खेळायचं, काय क्रिकेटचं महत्व असतं असे आमचे तथा आदरणीय नगरसेवक विद्यमान विक्रमजी शिरसट. आणि दरम्यान टाकीवरचा वजीर व्यवस्थित करा, तिकडे जर हवा लागते थोडीशी. ही स्पर्धाच वजीरची आहे, खतरनाक स्पर्धा. मित्रांनो, टायगर अभी जिंदा आहे. जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत पुरेपूर कुठल्याही कामाला वळण लागलं पाहिजे. असे व्यासपीठावरती बसणारे माझे रत्न इथं आहे. तुम्हाला याच देही याच डोळा. त्यांनी केलेली कार्याची पावती आणि कामाची पावती त्यांच्या समोर आहे. निश्चित या व्यासपीठाच्या माध्यमातून पुढील चेंडू आयुबचा.
संदीप राठोड चेंडू मात्र हलक्या हाताने पुश केलेला आहे. पॉइंट कडे चेंडू जातो, तिथं मात्र दर्शनीय क्षेत्ररक्षक पुढे चेंडू फरार लाजवाब. ओ हो क्या होगा होगा जो सामने होगा. पुढील चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा आयुब षटकाची होते. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेले 13 एक विकेटच्या मोबदल्यामध्ये. या व्यासपीठाच्या पाठीमागलचं जर कमिटीचं कार्य पाहिलं गेलं तर केवळ एकत्र यावं समाजाच्या मित्रांनी, समाजाच्या वरिष्ठांनी. लाला पानकर आदरणीय यांना विनंती आहे, लाला पानकर व्यासपीठावरती यायचं आहे. मान्यवर येणारे त्यांचं नाव माझ्याकडे सुचवायचं आहे. सोनू आदटराव, आता त्यांना माझी विनंती आहे, सोनू आदटराव यांना विनंती आहे की या स्पर्धेचे सर्वे सर्वा मोनू सोनू कमी वयामध्ये आपण पंचांचं काम आपल्या समाजासाठी करत आहात, त्याबद्दल मी माझ्याकडून मानाचा त्रिवार मुजरा. जय मैदानाकडे अतिटटीचा सामना. भूषण चेंडू घेऊन येत आहे, प्रथमेश राठोड आणि दुसरा खेळाडू मैदानामध्ये तो म्हणजे संदीप राठोड. हे दोन खेळाडू माऊली आबा आदटराव यांनाही मोठं श्रेय जातं. या संघांना बोलवायचं काम केलं, तालुकास्तरीय संघांचं. आम्हाला तुमचा अनमोल वेळ भेटला. आदरणीय साईनाथ भाऊ अभंगराव यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष आभार. विनायक भाऊ संगीतराव मित्र परिवाराच्या वतीनं मनपूर्वक आभार, मनपूर्वक आभार. अनमोल वेळ, व्यासपीठाची शोभा संयुक्त आपल्या उपस्थितीमध्ये नोंदवली, त्याबद्दल तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. 13 धावा. शेखर संगीतराव पाण्याचे झार, त्यांचंही या स्पर्धेला अनमोल सहकार्य आहे. आणि क्वार्टर फायनलला ज्यांनी आम्हाला खरंच सहकार्य केलं, एक 70-70चा टी शर्ट राजनंदनी स्पोर्टच्या माध्यमातून आणि आनंदजी मेलगे राजवीर स्पोर्टच्या माध्यमातून एक कॅप दिली. हे क्वार्टर फायनलचं बक्षीस LED आमचे आदरणीय शिंदे साहेब यांच्याकडून LED म्हणून बक्षीस मिळालेलं आहे. माननीय श्रीकांतजी शिंदे यांचं मनपूर्वक आभार. हाकूट टप्प्याचा चेंडू भूषणचा दरम्यान चेंडू जातोय प्रथमेश राठोडच्या बॅटच्या जवळून पाठीमागे. मात्र धावसंख्या झालेली आहे 13 धावा फलकावरती येत आहे. फायनलचा मुकाबला, ग्रँड फिनाले. कालवा करू नका, मैदानाच्या बाहेर न जावा. तथा आदरणीय अंता करकमकर युवा उद्योजक लखनदादा माने यांना व्यासपीठावरती यायचं आहे. लखनदादा माने युवा उद्योजक तथा आदरणीय अनंता अंकुशराव यांचं इथं आगमन होतं, त्यांनाही विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. अनंता भाऊ या की वर, तुम्हाला व्यासपीठावरती बोलवता येतं. अनंत भाऊ आणि निश्चित चेंडू सरळ जातोय भूषणच्या चेंडू GS गणेश तात्या शिरसट क्रिकेट क्लब पंढरपूर वर्सेस हरळवाडी. काय थर्रार मैदानामध्ये, प्रेक्षकांची नजर मैदानामध्ये. फायनल, मेगा फायनल, ग्रँड फिनाले, मेगा फायनल. खाली बस की भाऊ, म्हणजे मला बघायला माझ्याकडे इथंच बसतो. बस मांडी घालून मी आहे. थोडी अपील मैदानामध्ये होताना सरजी चषक 2023 विनायक संगीतराव मित्र परिवार. या मित्र परिवारामध्ये सगळ्यात जास्त जर कष्ट या स्पर्धेला घेतला असेल तर सोनबा टोल्या नेत्राव, नागेश मेंबर, माऊली आबा आदटराव, मोनू आदटराव. हॅलो हॅलो मेंबर माग या, पाठीमाग नागेश मेंबर या. चौदा धावा. मेंबर हलवा. हॅलो 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 हॅलो. हा बरोबर आहे मेंबर. हॅलो हॅलो हॅलो. तिकडं जरा बघून चाला, मशीनवर पाय देऊन जाते. हॅलो 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 हॅलो. हा बरोबर आहे, राहू द्या. तथा आदरणीय प्रदीप आदटराव यांचं इथं आगमन होत आहे. त्यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे.
येऊ द्या त्यांना. प्रदीप आदळराव यांना माझी नम्र विनंती आहे. पुढील चेंडू दरम्यान आखूड टप्प्याचा चेंडू आपटला जातोय. गॅप मध्ये सरळ चेंडू भरकटलेला आहे. इथं मात्र पंचांचा निकाल. वाईड बॉल 5चा बंडल. सोन्या सोन्या अरे बापरे. तर धावसंख्या झालेल्या 19 धावा फलकावरती येत आहेत आणि निश्चित मला वाटतं गोलंदाज येतोय. भूषण पुढील चेंडू संदीप राठोड साठी. दरम्यान मोठा फटका लॉंग ऑफला चेंडू हवेत जातोय. संदीप राठोडच्या बॅट मधून निघालेला दर्शनी स्ट्रोक 4 धावा. डीजे सोन्या बापू मैदानात. ठीक आहे. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 23 धावा झालेल्या आहेत. हरळवाडी संघाच्या जर दिशेने पाहिलं गेलं तर आणि जीएस संघाच्या जर दिशेने पाहिलं गेलं तर पहिल्यांदा नाणेफेक जिंकून ज्यावेळेस आपण शतरक्षण बॅटिंग घेतो त्यावेळेस कुठं त्यांचं मला वाटतं थोडंसं माइंड चालवलं होतं. पण जीएस संघाकडून निश्चित मला वाटतं इथं शतरक्षण घेतलेलं आहे. जीएस संघाचे मार्गदर्शक इथं बसलेले आहेत. सर्व आदरणीय नगरपालिकेचे नगरसेवक विक्रमया शिरसट आणि संघ एक प्रतिष्ठानचे सर्व 6 षटकाचा संदीप राठोड नॉन स्ट्राईक, प्रथमेश राठोड स्ट्राईक वरती खेळताना आणि भूषण गोलंदाजी टाकताना. कुमार संगीतराव का यहाँ इस्तेमाल किया जाता है. ये रोमांचक स्थिति में पहुंचता हुआ फाइनल का मैच जो खेला जा रहा है ये बाबा स्टेडियम पर संजय चषक के रूप में. तो ये फाइनल का मैच खेला गया है. अभी 2 ओवरों की समाप्ति के बाद स्कोर 1 विकेट के नुकसान पे 23 रन. देखना है गेंदबाजी को किसे लाया गया है. अयूब को लाया गया है गेंदबाजी के लिए. देखना है अयूब अपने जो तो 6 गेंदों में क्या करिश्मा दिखाते हैं इस फाइनल मैच में. अगर अपनी जीत अगर दर्ज करनी होगी तो एक लाजवाब गेंदबाजी करनी होगी और उतनी विस्फोटक भी बल्लेबाजी करनी होगी. दोनों ही खिलाड़ियों के लिए एक टफ मैच रहेगा. ये जो काफी रोमांचक मैच है. तकरीबन 8 या 10 हजार के लगभग इस मैच को देखने के लिए मैदान में स्टेडियम में जो तो पब्लिक मौजूद है और हमारे खास मेहमान है इस प्रोग्राम के लिए परनु परिचारक मालिक साहब. ये अगली गेंद बार को पास किया. ऑफ साइड की दिशा से उछाल के मार दिया. गेंद को देखना खिलाड़ी गेंद को जब तक फील करते हैं चप्पा खा गई गेंद. ये लाजवाब पारी भी है और ये 3 रनों की सहायता से स्कोर बढ़ता 27 रन 1 विकेट के नुकसान पे. और ये चौका रहा. ऑफ साइड की दिशा से उछाल के मार दिया सीमा रेखा के बाहर गेंद और उसी दिशा में खेला. ऑफ साइड की दिशा से ढकेला गेंद को 1 रन दौड़ के पूरा किया और ये दूसरे रन के लिए. लेकिन ये सही तालमेल था तो 1 ही रन से संतुष्ट रहना पड़ेगा. इस रन के साथ स्कोर बढ़ता 28 रन. और ये फाइनल का मैच जो तो काफी रोमांचक मैच जारी है इस मैदान में. ये ओवर तीसरा और इस पारी का जो है तो तीसरा ओवर का दूसरा ओवर जारी है. इस ओवर में अभी तक है स्ट्राइक बल्लेबाज संदीप. अगली गेंद स्ट्राइक बल्लेबाज संदीप के लिए. देखना है अगर एक विशाल लक्ष्य लगाना पड़ेगा फाइनल के लिए. अगर जीतना है इस चषक में अपना नाम दर्ज करना हो तो. अगली गेंद 6 रन के लिए.
ये अंपायर जो अनोखे अंपायरिंग करते हैं, जो दर्शकों का दिल जीतने में कामयाब है, काफी शहर के हमारे पंढरपुर के लोग उन्हें पसंद करते हैं और एक अनोखी अंपायरिंग करते हैं। और स्कोर हुआ है 34 रन, 1 विकेट के नुकसान पे। अगली गेंद अयूब की, राइट हम और 2 विकेट। और फिर उछाल के मार दिया लेग साइड की दिशा से, देखना खिलाड़ी ने गेंद को फील्ड किया और ये दूसरे रन के लिए दौड़े और ये नाजुक मसला हो सकता है, लेकिन तेज रफ्तार चीते की तरह जो तो दौड़ कर रन पूरा किया। इस 2 रन के साथ स्कोर बढ़ता 36 रन, 1 विकेट के नुकसान पे। अयूब ने काफी महत्वपूर्ण ओवर डालने की कोशिश की है और उतनी चतुराई से बल्लेबाजी भी की है दोनों ही खिलाड़ियों ने। अगली गेंद अयूब की, अयूब का यह दूसरा ओवर जारी है। अगली गेंद, राइट ओवर द विकेट। वो ये फुल टॉस गेंद थी, पेड़ से टकराई गेंद और 1 रन मिलेगा। इस 1 रन की सेहत से स्कोर बढ़ता 27 लॉस ऑफ द 1 विकेट, 37 लॉस ऑफ द 1 विकेट। और इस ओवर के 5 गेंद पूरे हो चुके हैं। टप्पा खाने के बाद गेंद में उछाल आया, शॉर्ट पिच गेंद उछाल के मार दिया। गेंद देखना है खिलाड़ी गेंद के नीचे और एक कैच आउट। और ये अयूब का ओवर समाप्त हुआ। 3 ओवरों की समाप्ति के बाद स्कोर है 37 रन, 2 विकेटों के नुकसान पे। एक ऊंचा शॉट लगाया था क्योंकि रन तेजी से बटोरने हैं और वो विकेट जैसे चटकाने में कामयाबी मिली अयूब को। देखना है गेंदबाज ने नए गेंदबाज का नाम आया है, सौरभ को लाया गया है। देखना है सौरभ इस गेंदबाजी में कितने माहिर ठहरते हैं। देखना अगली कमेंटेटर हमारे साथी अगली गेंद और ये फुल टॉस गेंद लेग साइड की सीधे के लिए। और एक विशाल पारी को अंजाम देते हुए
इस फाइनल मैच में जो चौथी ओवर के लिए खेल रहे हैं स्ट्राइक बल्लेबाज जिन्होंने एक लगाया है सीधे स्टेडियम के बाहर 6 रनों के लिए राइट रोल द विकेट अंपायर को पास किया और ये ऑफसाइड की दिशा से उछाल के देख और सीधे से और ये दूसरा भी छक्का लगाया अगली गेंद स्ट्राइक बल्लेबाज के लिए अंपायर को पास किया और ये और सही दिशा में नहीं शॉट खेल पाए शायद ये हथेलियों पर गेंद टकरा कर गई लेग साइड की दिशा से 1 रन तेजी के साथ दौड़ के पूरा किया इस 1 रन के साथ 50 रन पूरे हो चुके हैं अभी तक इस ओवर में और इस ओवर में तीन गेंदे डाले हैं और 13 रन दिए हैं और अभी तक 21 गेंदों का खेल पूरा हो चुका है यानी 3 ओवर 3 गेंदे पूरे हो चुके हैं स्कोर है 50 रन 2 विकेटों के नुकसान पे यह रणजी चषक क्रिकेट क्लब का ये क्रिकेट का ये जो GS और रणजी चषक जो रखा गया 2023 से 3 सालों से ये लगातार ये चषक चल रहा है अगली गेंद उछाल के मार दिया सीधे स्टेडियम के बाहर से शायद उठाना पड़ेगा लेकिन खिलाड़ी गेंद के नीचे और ये कैच आउट और इस मैदान में डॉन का जिक्र ज्यादा रहेगा क्योंकि यह रणजी चषक रखा गया है और स्कोर है 50 रन 3 विकेटों के नुकसान पे और यह चौथा ओवर जारी है और अपना खुद का पहला मानो जैसे एक विशाल लक्ष्य की ओर जो तो दौड़ते हुए दोनों ही टीम के खिलाड़ी और स्ट्राइक पे जो खेल रहे हैं पप्पू और उछाल के मार दिया पप्पू ने देखना खिलाड़ी गेंद के नीचे दौड़ते हुए देखना है ये कैच हो सकता है ऊंचा शॉट रहा और ये विकेट चटकाने में कामयाबी मिली हमें काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं हमें काले हैं तो क्या हुआ दिल वाले और ये मैदान में हैट्रिक का चांस है इस बॉलर को ये हैट्रिक का चांस है कितना है और ये उछाल के मार दिया सीधे स्टेडियम के बाहर
56 काय सांगायचं 56 पर 55 56 56 स्कोर हुआ है 56 रन 4 विकेटों के नुकसान पे अंपायर जो है तो मनोरंजन के अंदर जो तो इतने गुम है कि ये दर्शकों के लिए एक रोमांचक की स्थिति में पहुंचता हुआ ये टूर्नामेंट और ये ओवर समाप्त हुआ। विनायक कांबळे मित्र परिवार पब्लिकसाठी 100 और ये विनायक कांबळे की ओर से 100 रुपए का बख्शिश पब्लिक की तरफ से मित्र परिवारांच्या वतीनं 100 रुपये पब्लिक कॅच और पब्लिक में कोई कैच पकड़ के विनायक कांबळे मित्र परिवार विनायक कांबळे मित्र परिवार की तरफ से 100 रुपए का बख्शिश रखा गया है। देखना है गेंदबाजी के लिए कौन आता है। अय्यूब को लाया गया है गेंदबाजी के लिए। प्रदीप अभंगराव यांच्या भूषण को लाया गया है गेंदबाजी के लिए। प्रदीप मरणार्थ यांच्या मोहन आदरराव यांच्या स्मरणार्थ एक मिनट एक और गया और ये लेग साइड की दिशा से उछाल के मार दिया। गेंद को देखना है सीधे स्टेडियम के बाहर छत पे लगी गेंद। और स्कोर पहुंचा है और स्कोर पहुंचा 62 रन। संदीप राठौड़ खेल रहे हैं 9 गेंदों से 36 रन बनाकर एक सॉरी 33 रन बनाकर खेल रहे हैं राठौड़। ये अगली गेंद राठौड़ के लिए अंपायर को पास किया और ये ऑफ साइड की दिशा से उछाल के मार दिया। देखना खिलाड़ी गेंद के नीचे और ये कैच आउट। और ये स्कोर पहुंचा है बख्शिश और ये पब्लिक अगर कैच लेती है तो टोटल एक कैच के लिए 300 रुपए का बख्शिश आया हुआ है। पब्लिक अगर कैच लेती है स्टेडियम के बाहर तो 100 रुपए का हर कैच के लिए एक बख्शिश आया हुआ है। अगली गेंद बॉल की और लेग साइड की दिशा से उछाल के मार दिया है। देखना है खिलाड़ी गेंद के नीचे और सीधे स्टेडियम के बाहर गेंद। ये डबल डांस और ये डबल डांस का जो है तो यहां मुजाहिरा करते हुए अंपायर आपकी उम्र तकरीबन 45 होगी लेकिन हमारा बच्चा भी माहिर पंढरपुर का
आपके विरुद्ध में भी जो मेहनत की है, कसरत की है ना, वो आपको फीका कर गया। अगली गेंद, और ये बदल लिया। स्कोर हुआ है 68 रन 5 विकेटों के नुकसान पे। स्कोर हुआ है 68 रन 5 विकेटों के नुकसान पे। 4 ओवर और 4 गेंदों का खेल समाप्त हुआ है और ये पहली पारी 6 ओवरों का मैच रहेगा, यानी 36 गेंदों का मैच खेला जाएगा। अगली गेंद, और हमने कहा था 36 गेंदों, और एक कैच आउट। सरजीत कंपनी चॅलेंज आला इकडनं. ओनली सरजीत कंपनी। माननीय श्री गोपाल कुशराव सरजी, जलने लगा है जमाना सारा, क्योंकि चलने लगा है नाम हमारा। ओनली सरजीत कंपनी। हमारा डॉन देख लिया आपने, ये छोटा डॉन एम्पायर, और बड़े बड़े रुस्तम अभी बाकी है, और ये लाजवाब अंपायरिंग करते हुए, और ये बच्चे का नाम अभी तक आया नहीं है। पैसे घ्या. बच्चा भी लाजवाब है। विनायक भाऊचं पोर काय ते विनायक संगीतराव के ये बेटे हैं जो मैदान की तरफ गए थे, और ये अंपायर को भी फीका कर दिया हमारे जो अंपायर माहिर अंपायर है। और डॉन की रणनीति भी उनकी क्या रणनीति थी कि उन्होंने जो तो अपने कॉलर को टाइट किया। अगली गेंद अंपायर को पास किया, ओ काफी अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद गेंद थोड़ा नीचे रही, और ये वो हुआ 5 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 60 रन 6 विकेटों। नाही नाही सरळ या, एक लागत नाही माझी. एक ओव्हर करू द्या, परत सगळं और ये ओवर समाप्त हुआ रात्री गावला होता तावशी. 6 विकेटों के नुकसान पे स्कोर है 68 रन, और अभी 6 गेंदों का खेल बाकी है, यानी ये पहली पारी की फाइनल की जो है तो ओवर देखना है के मंसूब पर कितने खरे उतरते हैं ये गेंदबाजी को लाया गया है। रोहन तालुकर को देख गेंदों का खेल बाकी है, इस पहली पारी तो जाते भी है 68 रन अब जोड़ पाए हैं गेंदों से। स्कोर 60 रन 30 गेंदों से। अगली गेंद रोहन की, टप्पा खाने के बाद गेंद थोड़ा नीचे रही, बीट कर गए, गेंद गई कीपर के ग्लोव्स में, और बॉलिंग मार्च पर धीरे धीरे दौड़ते हुए रोहन। और अभी 5 गेंदों का खेल बाकी है, और ये आखिरी 5 गेंदें हैं जिसमें हमेशा हमने टूर्नामेंट होता है, एक फाइनल होती है, तो उसमें आखिरी ओवर में काफी तेजी से रन बटोर पाते हैं। और ये मैदान में जो वजीर लगा हुआ है उसे सीधा करना है, मैदान में टाकीवर लावला. टाकी पर जो वजीर लगा हुआ है। ये अगली गेंद, और स्टेडियम के बाहर से गेंद को उठाना पड़ेगा सीधे। वो हमने कहा था ना कि एक विस्फोटक बल्लेबाजी करने की, कि इस मैदान में जो तो खली आए हुए हैं, जो एक खली एक WWF में भी जो तो एक खली है, और इस मैदान में भी एक खली है, और गाना भी खली का लगा हुआ है। देखना है खली अपने कैसे अंदाज से जो तो अपने बल्ले को अपने जो तो रंग के जौहर दिखाते हैं, और एक दर्शकों को एक मनोरंजक बल्लेबाजी दिखाते हैं, अपने खाते में कितने रन जोड़ पाते हैं। आखिरी इस ओवर की जो तो चंद गेंदें बची हुई है, अंपायर को पास किया, गेंदबाज ने मार दिया, गेंद सीधे स्टेडियम के बाहर गेंद।
और इस 3 गेंदों में अभी तक 10 रन जोड़े हैं। अभी 3 गेंदों का खेल बाकी है और ये फाइनल की आखिरी 3 गेंद है। देखना है स्ट्राइक पे है खली, जो अपने बल्ले को जो है तो काफी तेज रफ्तार के साथ चीते के मानिंदा जैसे बुलेट से जो है तो एक कारतूस निकलता है और सीधे सीने को चीर कर कर जो तो बाहर निकल जाता है। उसी अंदाज से अपने विस्फोटक बल्लेबाजी करते हुए इस मैदान में खली। और गेंदबाज है रोहन ने अभी तक इस ओवर के 3 डाले चुके हैं और 10 रन दिए हैं। कोई सफलता हासिल नहीं हुई। रोहन की अगली गेंद और ये खली ने उछाल के मार दिया गेंद को। खली अपने ताकत के जौहर लगा रहे हैं। शांत हवा के चलने की आवाज सुनी तुम लोगों ने? शांत हवा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है, हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसे बजती है कि जैसे छम 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 छम। और गाना लगा हुआ है शांताबाई का, लेकिन यह खली का दौर चल रहा है। यहाँ शांत की कोई बात नहीं होगी क्योंकि खली अपने जो है तो रंग के जौहर दिखाते हुए और सीधे स्टेडियम के बाहर पहुंचाने में सक्षम रहते हुए खली अभी तक 84 रन आए हुए हैं और इस ओवर के 4 गेंदे पूरे हो चुके हैं। अभी 2 गेंदों का खेल बाकी है। देख रहा है खली के लिए अगली गेंद और सीधा खली ने उछाल के मार दिया गेंद को। खिलाड़ी गेंद के नीचे देख रहा है क्या होता है और ये ऊंचा शॉट और ये खली इस ओवर में जो तो आखिरी बार रोहन तारापुकर ने जो तो जारी रखी हुई है। अभी तक 5 गेंदों का खेल पूरा है, बाकी है। देखना है तारापुरकर ने इस ओवर में क्या किया है। 16 रन जो 5 गेंदों से 16 रन दिया, 1 विकेट चटकाया है। अगली गेंद लास्ट बॉल और ये विकेटों पे लगी गेंद सीधे बुकलिन बोल्ड। और ये ओनली सरजीत कंपनी। जलने लगा है जमाना सारा क्योंकि चलने लगा है नाम हमारा। ओनली सरजीत कंपनी। हेलो, अंदर नहीं आना है, स्टेडियम में नहीं आना है, स्टेडियम के बाहर रुकना है। यहाँ एक अंपायर और हमारे छोटे बच्चे के ओ स्कोर कुछ इस प्रकार है कि 6 ओवरों का खेल समाप्त हुआ। 36 गेंदों से 84 रन जोड़े इस मैच में फाइनल में जीत के लिए। 36 गेंदों से 85 रन बनाने होंगे अगर फाइनल में जीत हासिल करनी होगी तो।
झालं का? करताय अजून? 85. करताय का नाही, अजून? नाही, करा. आपलं कुणाचं आहे ते? झालं का? झालं का? झालं का सोने बापू? पाणी मैदानात पाठवू का सोने बापू? फायनल 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 फायनलचा पहिला थरार बघितला. आमचे घोष सरांनी कॉमेंट्री मनपूर्वक आभार. बाहेर पब्लिक मागत का? पब्लिक जरा पाठीमागे. पुन्हा एकदा मैदानामध्ये कमिटीचे कार्यकर्ते चारी बाजूला. माऊली आबा, सोनू टोळे भाऊ, आज फक्त केवळ 6 षटक. तर जीएस संघाचे सर्वेसर्वा सोनू तथा आदरणीय मित्र परिवाराच्या वतीनं महाराजांचं शानदार पद्धतीनं अशा अगदी भव्याने दिव्य पब्लिक मध्ये सत्कार केलेला आहे. फेटा बांधून त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि शेवटच्या विनिंगकडे जातो. तथा आदरणीय माजी नगराध्यक्ष नगरपालिका पंढरपूर नगर, ज्यांनी आपलं आयुष्य या समाजासाठी या नगरपालिकेच्या माध्यमातून माझ्या खरंच नागरिकांसाठी जर दिला असेल ते तथा आदरणीय माझे सर्व लक्ष्मण कमिटीच्या वतीने त्यांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत. विनायक संगीतराव मित्र परिवाराचे सर्व पाठीमागे बसलेले तथा आदरणीय सगळ्या जणांचं आज पुरेपूर इथं विनायक भाऊवरती कुणाचं प्रेम नाही. सगळ्या जणांचं मनापासून हार्दिक हार्दिक जाहीर आभार. आदरणीय विनायक मित्र परिवाराच्या वतीनं जे नियोजन आयोजित केलेलं आहे, मित्र परिवारावरती प्रेम करणारा हा मोठा वर्ग इथं उपस्थित आहे. त्या सर्व 36 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बघूया काय होतं. हराळवाडी वर्सेस लाईव्हच्या मधून. आता कोणी गडबड करू नका. मला स्पर्धेकडे मला सामन्याकडे या माध्यमातून रमेश सर कॅमेरामॅन त्यांना नम्र विनंती आहे की आता जे होणारा सामना आहे त्या सामन्याचं पुरेपूर अगदी आपण व्यवस्थित पद्धतीने प्रेक्षेपण घ्यायचं आहे आणि प्रेक्षेपण प्रत्यक्ष प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचायचं आहे. रमेश सरांचं पुन्हा एकदा आभार. स्टुडिओ स्पोर्ट सोलापूर या टीमचं पूर्ण आभार मानतो आणि पुन्हा मैदानाकडे जातो. फायनल गाडी कुणी मैदानात आणू नका. गाडी आणण्याचा आमचा कार्यकर्ता तुमच्यापर्यंत येईल याची लक्षात घ्या. 6 षटकं. सगळ्यांना माझी विनंती आहे. सरजी चषक 2023 थरार फायनलचा पुढील चेंडू ABC. शानदार फटका. चेंडू चाललेला लॉंग ऑफला. ग्राउंड शॉट आहे. सरळ भरकटलेला चेंडू 4 धावेसाठी. सोन्या बापू मैदानामध्ये एन्जॉय करताना प्रेक्षकांसाठी 85 धावा करायच्या आहेत. सोन्या बापू मैदानामध्ये 4 धावेचा इशारा आलेला आहे. तर टाइम काउंट करणारा आणि मैदान काउंट करणारा ढाण्या वाघ मैदानामध्ये आहे. सोन्या बापू भोसले 35 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 81 धावेची गरज. हे कंटिन्यू राहील. जरा थोडंसं आवाज कमी करा.
शानदार चेंडू शॉट आहे. लॉंग ऑफ चेंडू चाललेला, चेंडू भरकटतोय. दरम्यान संदीप राठोड आणि सनी विटकर दोन्ही फलंदाज मैदानामध्ये. संदीप मखवान इथं. धन्यवाद. चुकत असतं सोनबा. वरती सरजी चषकचा फायनलचा थरार मैदानामध्ये रंगताना. पुढील चेंडू लखान. आपटलेला चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचा सरळ लेग साईडला हवे जातोय. निश्चितच मला वाटतं इथं पंचांचा स्वप्नील आणि सोन्या बापू दोघा जणांमध्ये थोडस कॉम्बिनेशन होईल. कुठं चेंडू आदर झालेला. निर्णय हार्ड आहे. दोन्ही कॅप्टन घेतील तो निर्णय. तर 34 चेंडू 80 धावेचं समीकरण आहे. तिसरे पंच सोन्या बापू व्यासपीठाकडे. 34 चेंडू 80 सरजीचे 2023 संगीतराव संयुक्त माध्यमातून भावी स्पर्धेचं आयोजन. फायनल इकडे तिकडं मैदान खाच्या. मला वाटतं आता एकदा मोबाईल मध्ये बंदच, कारण मैदान आहे. अंबाबाई पटांगण म्हणजे क्रिकेट खजिना आणि खजिन्यातलं हे मैदान आहे. मैदान गेल्या वर्षी प्रस्ताव दिला होता खेळाडूंच्या वतीने. प्रशांत मालक परिचारक. तो प्रस्ताव सोलापूर जिल्ह्यातनं डायरेक्ट उच्च अधिकाऱ्याकडे गेला आणि मैदानासाठी राहावं यासाठी खेळाडूंनी तातडीने. आणि मला वाटतं पंचांचा निकाल जागेवरती जाऊन केलं जात आहे. दरम्यान तिसऱ्या अंपायरचा इशारा घेतलेला त्याने स्वप्नील कोकाटे. हा प्रेक्षकांचं पारितोषिक आहे. कैलासवासी मोहन आदटराव यांच्या स्मरणार्थ 100 रुपये. विनायक कांबळे मित्र परिवार यांच्याकडून 100 रुपये आणि प्रदीप आबंगराव यांच्या स्मरणार्थ 100 रुपये. असे 300 रुपये एका झेलला व्यासपीठावरनं घेऊन जायचं. साहिल आबंगराव मित्र परिवाराच्या वतीनं इथे 100 रुपये पारितोषिक आलेलं आहे. पब्लिक मध्ये झेल धरला, एक जर झेल धरला तर 400 रुपये रोख माझ्याकडून घेऊन जायचं. मी इथं बसलोय, दिसत नसलो तर हात वर करतो. 33 चेंडू मध्ये 80 धावेची गरज. 33 चेंडू. थोडस मला रिव्ह्यू घेऊ नका सोन्या बापू. आदर निर्णय जो असं डोक्यात फिट झाला, संपला विषय. एकदा तर बसायचं नाही, बसलं तर उठायचं नाही. पंचांचं काम. मग तो निर्णय कसा असो चांगलाच असणार याची अपेक्षा. 33 चेंडू 80 गरज. पुढील चेंडू खेळण्यासाठी तयार. मयूर तळेकर अप्पर खेळायचा प्रयत्न. चेंडू वॉर्निंग दिलेली आहे का? हॅलो हॅलो. पुढे बाबा, पुढे GS संघाचे. हॅलो हॅलो हॅलो. हा हॅलो 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 हॅलो. हा बरोबर, राहू द्या. हॅलो राहू द्या, चला. GS संघाचे
हॅलो 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 हा आता ते मेसेज पोहोचलाय. ओके हॅलो 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 नीट अजून करा कर होते. हॅलो 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 मला हॅलो 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 माईक पण झाला माईक करायला लागलं नाही. हॅलो 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 हे देखणं पारितोषिक आहे. मॅन ऑफ द सिरीज जो खेळाडू असेल त्याला बुद्धिबळ पूर्ण सेट केलं जाईल. आहे बॉन्ड्रीलाईनच्या दिशेने चेंडू फरार आणि हा शानदार शानदार फटका. धन्यवाद डीजी मास्टर. राहिलेले चेंडू 28 आणि जिंकण्यासाठी 73 धावेची गरज आहे जीएस संघाला. एक आकर्षक बक्षीस आलेला आहे वैयक्तिक सोनू ताते माने यांच्याकडून. प्रथमेश राठोड पुढचा चेंडू आडवा पट्टा खेळायचा प्रयत्न. चेंडू सरळ चाललेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. मयूर तळेकर फार फलंदाज मैदानामध्ये आहे. जबाबदारी आहे आज. सामना मात्र दोघांच्या खात्यावरती आहे. संदीप मकवाना आणि दुसरा खेळाडू तो मयूर तळेकर. दर्शनीय 27 चेंडू मध्ये 73 धावेची गरज. पुढील चेंडू प्रथमेश राठोड. आपटलेला चेंडू आपण खेळतोय पॉईंटच्या जागेवरती. पहिला टप्पा. दुसरा टप्पा मात्र डीप पॉईंटला. एका धावेच्या साह्याने फलक वाढतोय. धावसंख्या झालेली आहे जीएस संघाची जर बघितली गेली तर दरम्यान 13 धावा 26 चेंडू मध्ये 73 धावेची गरज. सरजी चषक 2023 अतिशय आक्रमक सामन्याचं आयोजन नियोजन विनायक संगीतराव मित्र परिवार पंढरपूर. मॅन ऑफ द सिरीजला बुद्धिबळ सेट आलेला आहे. सोनू तात्या माने संस्थापक अध्यक्ष एकवीरचे. हा जातोय ऑफस्टिकच्या दिशेने. दरम्यान 25 चेंडू मध्ये 71 धावेची गरज. बक्षीस झेल पब्लिक मध्ये जर धरला तर 400 रुपये प्रेक्षकांसाठी. गडबड करू नका, गोंधळ करू नका, सामना चालू आहे. पुढील चेंडू अतिशय आक्रमक. चेंडू चाललेला आहे सरळ मध्ये. वडा कॅच. बाबू डीजे लावा. उत्तम डीजे राजेंद्र डीजे साऊंड.
सोन्या बापूचं इंजिन गरम झालेलं आहे कोल्हापूर ते पंढरपूर. सोन्या बापू आता राहिलेल्या क्षणाचा पुरेपूर आनंद घ्यायचा. पुरेपूर पब्लिकनं म्हणलं पाहिजे सोन्या 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 सोन्या. सोलापूरच्या मैदानामध्ये टायमिंग मध्ये काय करेल सांगता येत नाही. सोन्या जवळ जाऊ नका बरं का, लांब डान्स करा. तर धाव आहे 14. 24 चेंडूमध्ये 71 धावेची गरज जिंकण्यासाठी संदीप मकवाना आणि मला वाटतं भूषण आलेला आहे. भूषण मैदानामध्ये येतोय. मयूरला जागा सोडावं लागते आणि धावसंख्या जर बघितली गेली तर 24 चेंडूमध्ये 71 हे मोठा मेसेज आहे. होऊ शकतं फायनलमध्ये, कारण तालुकास्तरीय मैदानात उतरतात. आपल्या हातात बॅट आहे, दिमाग क्रिकेटवरती आहे. नावाचं आणि गावाचं काम करताना मैदानामध्ये भूषण मॅन फ्रॉम सातारा आणि जो संदीप मकवाना तो मात्र आक्रमक खेळतो तो म्हणजे संदीप मकवाना. 24 चेंडूमध्ये 71 धावेची गरज. संदीपच्या खात्यावरती दरम्यान 4 चेंडू 7 धावा आहेत. भूषण मात्र आत्ता आलेल्या नवीन मध्ये या फलंदाजीसाठी पुन्हा एकदा दृश्य बदलत आहे. हा चेंडू हलक्या हातानं चॉप केलेला गलीमध्ये स्लिपमध्ये, इथं मात्र आपटला जातो थ्रोच्या दिशेने. चेंडू चाललेला एरिया कव्हर करतो तो लॉंग ऑफचा. तर 22 तारखेला मला वाटतं एक स्पर्धा येणार आहे 51,000ची. त्यानंतर 31 आणि 21,000 सागर बाबा तारापूरकर यांच्या वाढदिवसानिमित्तानं इथं स्पर्धा येणार आहे 22 तारखेला. त्याही स्पर्धेची आम्ही वाट पाहू. आता मात्र चाललेलं सरजी चषकचं महासंग्राम कशा पद्धतीनं बघा. खचाखच भरलेलं मैदान. 23 चेंडू 70 धावा. आरा सावळ्या शानदार फटका. चेंडू मात्र चॉप केलेला मिड ऑफला. अतिशय दर्शनीय गोलंदाजी मैदानामध्ये. नजीर याच्या कोट्यातलं हे षटक मैदानामध्ये तकदिरीचं षटक आहे. नजीर मात्र केवळ 2 धावा देतोय. राहिलेले चेंडू 22 आणि जिंकण्यासाठी एक मोठं समीकरण जोडायचं आहे. जिंकण्यासाठी धावसंख्या झालेली आहे 16 धावा. 22 चेंडूमध्ये 69 धावेची गरज जिंकण्यासाठी. दरम्यान 22 चेंडू 69. पुढील चेंडू नजीरचा सामना करतोय तो म्हणजे संदीप. हा दर्शनीय सरळ मिसफिल्डिंग आणि बंडलांच्या दिशेने चाललेला हा एक शानदार फटका. एकवीस चेंडू 65 धावा. 21 चेंडू 65 धावा. चेंडू मध्ये 65 धावेची साहिल अभंगराव यांच्याकडून झेलला डायरेक्ट 200 रुपये दिले जातील. विनायक भाऊ संगीतराव मित्र परिवार पंढरपूर. आयोजन नियोजन अतिशय सुंदर. हे सगळ्या संघांचं तडजोड मात्र माऊली आबा सोनबा आदलराव यांनी केलेलं आहे. आणि खरंच पाहिजे यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून 21 चेंडू मध्ये 65 धावा. पुढील चेंडू नजीरचा. दरम्यान आपटले खेळायचा प्रयत्न आपण खेळला गेला सरळ दरम्यान. धन्यवाद डीजे. धन्यवाद गौतम. 20 चेंडू मध्ये 61 धावेची गरज आहे. तथा माजी नगराध्यक्ष यांचा विनंती करतोय आपण व्यासपीठाकडे यायचं आहे हॉटेलमध्ये. तर भाऊ आदराने व्यासपीठाकडे यावं अशी नम्र विनंती. तथा नगरसेवक नगरपालिका विद्यमान नगरसेवक विक्रमभाई शिरसट हे व्यासपीठावरून आनंद घेत आहेत. 20 चेंडू आणि 61 धावेची 61 धावा 20 चेंडू मध्ये. सर्व या स्पर्धेचे आदरणीय प्रणव मालक परिचारक सामन्याचा आनंद घेत आहेत. साईनाथ भाऊ अनमोल वेळे या स्पर्धेला. चेंडू 61. पुढे शॉट आहे लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. चेंडू कव्हर करताना मात्र खेळतो अतिशय दर्शनीय चित्त्याच्या क्षेत्रामध्ये मध्ये यायचं म्हणलं ना तर पुरेपूर 12 बंदीच तयार होऊन यावं लागतं असं निमित्त आहे. आणि फायनलला उतरावं लागतं. मित्रांनो 1,11,111 रुपये जर घ्यायचं म्हणलं तर एक नजरबंद खेळाडू मैदानामध्ये आला पाहिजे. आणि तसेच खेळाडू मैदानामध्ये येत आहेत. राहिलेले चेंडू 19 आणि जिंकण्यासाठी 60 धावेची गरज. सुप्लील दादा शिरसाट, नितीन मामा अभंगराव, आता सर्व जमलेले माझे सर्व
विनायक भाऊ संगीतराव मित्र परिवाराचे सर्व तथा पुढील चेंडू मिड विकेटला जाताना दरम्यान चेंडू जातोय खेळाडूकडे. प्रथमेश त्या दिशेला एक धाव गेली, मात्र दुसऱ्या धावेसाठी वेळ दिली आणि तिसऱ्या धावेसाठी आपण पाहतोय काय होणार. मात्र इथं धावसंख्या थांबते आणि दरम्यान मला वाटतं पंचांकडे 18 चेंडूमध्ये 58 धावेची गरज मैदानामध्ये. एक वैयक्तिक मॅन ऑफ द सिरीजचं आगळाने वेगळं बक्षीस आलेलं आहे. बुद्धिबळ आहे म्हणून ते सोनू तात्या माने फाउंडेशन बुद्धिबळचा सेट ते बक्षीस मात्र व्यासपीठावरती आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक आभार. 18 चेंडू आणि 58 धावेची गरज. आता 18 चेंडू मध्ये 58 धावेची साठी माझ्या फोनवरती क्रिक हिरोचा नका बिकट करतोय तुम्ही. 18 चेंडू 58 धावेची गरज. क्रिक हिरोचा माझ्या फोनवरती कार्यकर्ता माझ्याकडे पाठवा काय असेल तर. 18 चेंडू जावे मैदानाकडे उरकत घ्या बापू. स्वप्नील तुम्ही असंच उभं राहिलो कसं व्हायचं वितरण आहे. बुद्धिबळ सेट आपल्याकडे आलेला आहे मॅन ऑफ द सिरीज. हा एक षटकाराचं 500 रुपयाचं बक्षीस येत आहे सुनील दादा यांच्याकडून. एक षटकाराचं मात्र फायनलला स्वीकारलं जात नाही पण निश्चित खेळाडूंसाठी हे बक्षीस मैदानात येत. 18 चेंडू 58 धावेची गरज. घेऊन जा तथा एक दिलदार व्यक्तिमत्व स्पर्धेला त्यांचं आगमन नाव सांगा. भास्कर दादा कसगवडे साहेबांचे इथं आगमन होत आहे. भास्कर तुम्ही दिलेलं पारितोषिक कुठंतरी एका दिशेने निघालेलं आहे. भास्कर दादा कसगवडे इथं आगमन होत आहे. दादांना मी बसून घ्यायचं आहे. दरम्यान विकेटला 500 आणि षटकाराला 500 स्वर्गीय विनायक कांबळे मित्र परिवार. पुढील चेंडू शानदार चेंडू लेग साईडला फिरवलेला चेंडू आहे. दरम्यान चेंडू जातो फाईन लेगला. 1 बाउंड चेंडू बंडलाच्या बाहेर जाताना तथा आदरणीय पिंटूजी आळगे यांचं इथं आगमन होत आहे. विनायक दादा संगीतराव मित्र परिवाराच्या वतीनं आगतम. 17 चेंडू आणि 54 धावेची गरज. 31 धावा झाल्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. GS संघाच्या दिशेने जर बघितलं की दर्शनीय सामना मैदानामध्ये अप्रतिम चेंडू भिरकावलेला सरळ हवाई फायर षटकार. जावा स्वर्गीय विनायक कांबळे मित्र परिवाराच्या वतीनं षटकाराचं 500 मैदानात जात आहे. तथा व्यासपीठावरती बसलेले सर्व मान्यवर प्रणव मालक तथा आदरणीय भास्कर दादा तोडे साहेब, आमचे गणेश अंकुशराव तथा अवल्याबा आदळराव, श्रीकांतजी शिंदे तथा आदरणीय प्रदीप आदळराव तथा दादा माने युवा उद्योजक तथा आदरणीय संतोषजी बंडगर या व्यासपीठावरती बसलेले फायनल तथा एक आगमन होत आहे. त्यांनाही मी व्यासपीठावरती येण्याची आमंत्रित करत आहे त्यांना व्यासपीठावरती. तसंच जमलेले सर्व विनायक किंवा माध्यमातून जे बक्षीस लावलेले ते मैदानात गेले आहे. 15 चेंडू मध्ये 46 धावेची बक्षीस पण आता मैदान पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार प्रथमेश राठोड. हा रेड चेंडू सरळ चाललेला मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. दरम्यान तिथं खेळाडू मैदानात येतात. दुसऱ्या धावेसाठी मात्र मिसअंडरस्टँडिंग होते आणि थ्रो मात्र बाउन्स झालेला आहे.
लखन गावडे थ्रो कलेक्ट करताना GS संघाला जिंकण्यासाठी 15 चेंडू मध्ये निश्चित मला वाटतं आता जाते समीकरण थोडं चुकतंय 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 45 धाव्याची गरज. शेवटी मैदानामध्ये इतकं आक्रमक सर्जीचे 2023 पहिला तर मला वाटतं फायनलचा आणि शेवट. तर आदरणीय राज मोबाईल शॉपीचे ऑनर आप्पा जिंजुरुटे यांचं इथं आगमन होत आहे. आप्पा तुमचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. चेंडू सरळ भर करतोय. वर बसायचं व्यासपीठ. राज मोबाईल ऑनर 13 चेंडू गरज GS संघाला. GS संघाच्या 13 जिंकण्यासाठी 39 धाव्याची गरज. 13 चेंडू 39 46 धावा झाले 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. ज्यांना कुणाला बक्षीस द्यायचं ती डायरेक्ट सोनू आदटराव यांच्याकडे जमा करायचे बरं का. सोनू चेंडू प्रथमेश राठोड. शानदार फटका हवाई फायर. सोन्या भूषण गोळे याच्या बॅट मधून निघालेल्या दर्शनीय स्ट्रोक. 12 चेंडू मध्ये 33 धाव्याची गरज. नाही बक्षीस नाही सगळे 12 चेंडू मध्ये 33 धाव्याची गरज आहे. काय म्हणतात बक्षीस नाही. 12 चेंडू मध्ये 33 टोल्या आपण मिस्त्रीला सोनबा हे घ्या तिकडे मलकू मिस्त्रीला. 12 चेंडू 33 धाव्याची गरज आहे. आता फायनलला बक्षीस स्वीकारलं जाणार राहिलेले 12 चेंडूला. जाऊया मैदानाकडे. अतिशय दर्शनीय सामना GS वर्सेस हराळवाडी. एक जबरदस्त नियोजन आयोजन. शेवटच्या 12 चेंडू मध्ये 33 धाव्याची गरज. पाण्याच्या टाकीवर बसलेले माझे मित्र जरा सरळ करून घ्या. आपलं जे बॅनर आहे ते सरळ करा. सरचषक 2023 12 चेंडू 33 गोलंदाजीसाठी गोल्या नीट करायचे ते. 12 चेंडू 33 मैदानाकडे 12 चेंडू बघितलं पाहिजे कारण सामना पूर्ण महाराष्ट्रामधून या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण बघताना समोरच्या व्यक्तीनं म्हणलं पाहिजे खरंच काय नियोजन केलं आहे आणि आयोजन. एक संगीतराव मित्र परिवार. 12 चेंडू 33 धाव्याची गरज. शानदार फटका कॅप्टर यॉर्कर लाईनचा चेंडू. दरम्यान नजीक खात्यातला निघालेला हा चेंडू सरळ जातोय. संदीप मकवाना यांच्या बॅटकडे इतका दोन्ही बॉलचा संपर्क होतोय पण धावसंख्येचा संपर्क तुटला जातोय. दरम्यान राहिलेले चेंडू 11 धाव्याची गरज जिंकण्यासाठी. पंढरपूर टाकताना तयार. नजीर खोल टप्प्याचा चेंडू. दरम्यान सरळ स्विंग होतोय. एक तेज तर्रार चेंडू. या चेंडूला मात्र अंपायरला थोडी अपील केली जाते पण पंच त्या अपीलला फेटाळताना 10 चेंडू आणि 33 धाव्याची गरज. अतिशय पक्का खतरनाक निर्णय मैदानामध्ये देताना सोन्या बापू भोसले फ्रॉम सोलापूर. 10 चेंडू मध्ये 33 धाव्याची गरज. दरम्यान 10 चेंडू 33 पुढील चेंडू टाकताना तयार. पुढे आलेला आहे फ्रंट फुट वरती निश्चित स्टंप निघालेला आहेत आणि इथं मोठी विकेट. GS संघाला मात्र धोका लागतोय.
करने होनी को अनहोनी, एक जगह जब जमा होती तो अमर अकबर। नऊ चेंडू आणि 33 धावेची गरज. नऊ चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावेची गरज. या होम ग्राउंडचा खेळाडू लाला कोळी मैदानात येतोय जीएस संघाकडून. सोनू तात्या माने एकविरा प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा, सगळ्याच मित्र परिवारांचं इथं स्वागत. विनायक दादा मित्र परिवाराच्या वतीनं आता सगळ्यांची नावं घेणं काय निश्चित मला वाटतं योग्य नाही, कारण 12 चेंडू मध्ये सगळ्यांची नावं घेणं म्हणजे महाराज काय एवढा आटुंबॉम्ब नाही. पण जाऊया मैदानाकडे, प्रेक्षकांकडे. 9 चेंडू 33, लाला कोळी. चांगला फटका, सरळ हवाई फायर, चेंडू हवेत आणि इथं मात्र झेल टिपला जातो. एका चेंडूवरती वापस जावं लागतंय दरम्यान लाला कोळीला. राहिलेले 8 चेंडू आणि 33 धावेची गरज. नजीर इथं कुठं राहत नाही बरं का. नजीरचा पत्ता कुठे सांगतो, यूपीचा आहे तो. खटॅक यूपीचा गोलंदाज आहे आणि त्याने इथं या पंढरपूरच्या मैदानामध्ये एक मोठा विक्रम नोंदवलेला आहे की होम ग्राउंडचा खेळाडू लाला कोळी या खेळाडूला वापस पाठवलेला आहे मैदानात. 8 चेंडू आणि 33 धावेसाठी नितीन देवीदास मेहडा, पंढरपूर. सोनू तात्या माने जीएस संघाचे पाउन्सर, एकविरा प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा, बुद्धिबळ शेठ, मॅन ऑफ द सिरीज या फलंदाजाला दिले जाईल. राहिलेले 8 चेंडू आणि 33 धावेची गरज. सर्व येणाऱ्या मित्र परिवाराचं विनायक दादा कोण आहे? विनायक दादा संगीतराव मित्र परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत. पुढील चेंडू 8-33, आपटलेला चेंडू लेग साईडला खेळायचा प्रयत्न, पायाचा वेध घेऊन गेलेला चेंडू आहे. दर्शनीय क्षेत्ररक्षण, लेगबाजच्या स्वरूपातली ही धाव मैदानातनं. राहिलेले 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धाव्याची गरज. 32 का ही आताची गेली 32. आमचे महेश सर आम्हाला प्रति 7 चेंडू आणि 32. या चेंडूला जर षटकार गेला तर झेंडूबाम मैदानामध्ये. सावळ्या, या चेंडूला जर षटकार गेला तर झेंडूबाम मैदानामध्ये सरजी चषकचा पहिला थर्रार. आपटलेला चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. नक्कीच्या लग्नाला 12 विघ्न, शॉटचाही तिथं मला वाटतं आपटलेला बाउन्सचाही एक इशारा दिलेला आहे गोलंदाजाला. आता गोलंदाजी सूझबूझगे करावं लागेल, नाही तर आता काही खरं नाही. गेला तर डायरेक्ट आर नाही तर पार. झेंडूबाम मैदानामध्ये नजीर. राहिलेले चेंडू 7 आणि जिंकण्यासाठी 31 धावेची गरज. टोल्या भाऊ नेतराव, सोनू आदटराव, माऊली आबा आदटराव, नागेश मेंबर यांनी या स्पर्धेला सर्व कष्ट करून सोपीदादा शिरसट तथा आदरणीय मोनू आदटराव तथा आनंद माने, विकी पाटोळे, सर्व या सगळ्या जणांचं सहकार्य या स्पर्धेला. खोलटप्प्याचा चेंडू सरळ लॉंग ऑफच्या दिशेत खेळला जातोय. 30 पावलाच्या आत पहिला टप्पा संतोष नलवडे चेंडू फील्ड करताना आणि षटकाची मात्र मी पाहतोय वाट. आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर 55 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 6 चेंडूमध्ये 30. केवळ 3 धावेचं षटक मैदानामध्ये गेलं या नजीरने. यूपीच्या गोलंदाजाने मग गोलंदाजी आणि सामना मात्र आपल्या संघाच्या घशात घालून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 6 चेंडू 30 धावेची गरज.
6 चेंडू आणि 30 धावांची गरज. 16 धावेवरती खेळत आहे तो म्हणजे भूषण. 5 चेंडू मध्ये 1 आणि 1 धाव, 1 चेंडू नितीन मेहडा. फलंदाज मैदानामध्ये आहेत. सरजी चषक 2023, विनायक संगीतराव मित्र परिवार पंढरपूर, 300 सरकार तथा जे बजरंग GS 1000 विनायक कांबळे मित्र परिवार, जय बजरंग 7 यंगस्टर क्रिकेट क्लब अशा ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेला, या मैदानाला आम्हाला पुरेपूर सहकार्य, त्यात अतिशय उत्कृष्ट असे बक्षीस दिले. दादा असलेले व्यासपीठावर तथा भोला अभंगराव हे या कमिटीचे सर्व पाहतोय आपण. 6 चेंडू मध्ये 30 धावेची गरज. 6 चेंडू आणि 30, 6 चेंडू 30. पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय कारण गडबड आहे सगळीकडे वाटते, पण संतोष 22 तारखेला या मैदानामध्ये 51,000ची स्पर्धा येणार आहे. मला वाटतं सागर बाबा तारापूरकर यांच्या वाढदिवसानिमित्तानं ही 22 तारखेला अंबाबाई पटामध्ये 6 चेंडू धावा सर्व येणाऱ्या. पुन्हा सांगतोय, जेवढे बी एकात्मक आपल्या या मैदानामध्ये एकत्र आलेले सर्व माझे मित्र परिवार, विनायक भाऊ संगीतराव यांच्या मित्र परिवाराच्या वतीने आणि सोनबा यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. षटकार डीजे वाले. बादलराव आणि टोले भाऊ 10,000 रोख जमा झालेत. रोख सामना जर जिंकून दिला तर या दोन्ही फलंदाजाला, एक भूषण आणि दुसरा नितीन, 10,000 रुपये. 4 चेंडू 18 धावेची गरज आहे. 4 चेंडू 18. भूषणवरती भरोसा. टीमचा मेन कणा GS संघाचा सोनू तात्या मनात आहेत, याला पैशानंच आंघोळ घालणार. ह्यानं जर सामना जिंकून दिला तर मग किती 1,000 रुपये लागूत, पैशानंच आंघोळ घालणार. आज GS संघाचा एक हुनहार खेळ काय होते पण संदीप भूषण गोळे, संतोष नलावडे, पंचांचा निकाल टीम. 4 चेंडू आणि 18 धावेची गरज. नेत्राव यांच्याकडून जातील 10. सामना जर जिंकून दिला तर तथा आदरणीय प्रणव यांची येथे उपस्थिती आपण व्यासपीठावर देऊ. मालक या वरती या. राहुल दादा परचंडे, लाला पानकर, भाऊ डमडम त्यांच्या समवेत येताना तथा हा चेंडू सरळ बाहेर जातोय. ए मेंबर, हॅलो हॅलो हॅलो, मेंबर जर हल्ले मग पाठीमागे या. हॅलो 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 चला 2 बॉल 14. हॅलो हॅलो हा बरोबर, राहू द्या 2 बॉल 14. 2 चेंडू 14 धाव्याची गरज जिंकण्यासाठी. तिथंच थांबा. 2 चेंडू 14. भूषण मैदानाच्या बाहेर
10,000 रुपये गमावले. अजून सुद्धा काही होऊ शकते बरं का. संतोष नलावडे जबाबदारी खांद्यावरती आहे हराळवाडी संघाकडून. प्रेक्षकांसाठी झेलदारला तर 300 रुपये पंगराव यांच्याकडून. डायरेक्ट 2 चेंडूमध्ये 14 धावा. पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. पुन्हा एकदा या मैदानात तुम्ही सामना पाहायला आलात त्याबद्दल तुमचं विनायक मित्र परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा 2 चेंडूकडे 1 राहिलेला आहे. 1 मैदानात चाललेला आहे. 14 धाव्याची गरज आहे. स्ट्राईक वरती खेळतो तो म्हणजे आयुब शेख. टॉप संघाकडे पुन्हा आपण पाहतो. का म्हणलं जातं आणि नाव काय आहे कामात एकदा जो टाळ्या वाजवा. शेवटचा चेंडू सर्जी चषकच्या या थर्रार मधला प्रणव मालकाची एंट्री आणि या थर्रारचा शेवट. 1 चेंडू धाव्याची गरज. पब्लिकला 500 रुपये. जेल टिपला तर 500 रुपये. साहिल अभंगराव यांच्याकडून. या मैदानाच्या कडोला सगळी उभं राहिलेत. अतिशय चांगला चेंडू. हराळवाडी संघाने फायनल जिंकलेला आहे. चला घ्या डीजे वाले वाजवा. DJ